आम्ही कर्नाटकचे आहोत. बिदर आमचं गाव आहे. जे बिद्री आर्ट म्हणतात है ना, ते बिद्री आर्ट म्हणजे काय म्हटलं तर ह्याची माहिती म्हणून म्हटलं तर हे काय म्हणतात तर जिंक मेटल, जिंक अँड कॉपर दोन्ही मिक्स असतात. झिंक आणि कॉपर आहे का? जिंक आणि कॉपर बरं मेटल आहे. हां. त्याच्यावरती काय म्हटलं तर आम्ही काय मोल्ड करून घेतो. तर आपल्याला डाई पाहिजे, कोणतं डाई पाहिजे ते काय म्हटलं तर त्या प्रकारचं आम्ही हे मोल्ड करून घेत होतो. मोल्ड केल्यानंतर थोडंसं फायलिंग होतं आहे. फाईल झालं हा प्रकार, मोल्ड केल्यानंतर हा प्रकार होतो. नंतर फायलिंग केल्यावर हा प्रकार होतो. केल्यानंतर थोडंसं नेलात होता म्हणून लावून त्याला डिझाईन काढायसाठी हे करून घेतो. हा प्रकारचा आम्ही डिझाईन घालतो होतो. सुंदर. हा डिझाईन घालून ह्या प्रकारचे आम्ही कार्विंग करतो. टूल्स असतं तर ह्या प्रकारचे आम्ही कार्विंग करतो. कार्विंग कसं करतात म्हटलं तर करायचं टूल्स आहे आणि हा डिझाईन घालायचा टूल्स आहे आणि हा चांदी बसवायचा टूल्स आहे. सही आहे, मस्त आहे, बारीक काम आहे ना. किती बारीक काम आहे. त्याच्यानं काय म्हटलं तर आम्ही कार्विंग करून ह्याच्यामध्ये म्हणजे या सगळ्या कार्विंग्सनी ते एवढं बारीक काम करू शकतात. कमाल आहे हे बी. मस्त मावशी. हे बघा ह्या प्रकारची चांदी बसली जाते. हो लवली, दॅट्स रिअल चांदी. पण ही माती अशी वेगळी का ठेवली आहे? असं बसलं तर ह्याच्यामध्ये पूर्ण हे होणार चांदी. त्याच्यानंतर काय म्हटलं तर पुन्हा एक वेळेस हे चांदी बसलेलं आहे. हा पूर्ण चांदी बसवलेला आहे. चांदी बसवलं थोडं थोडं खरखर असं लागतंय. मग ह्यानंतर काय म्हणजे आम्ही बफिंग करून घेतो. बफिंग केल्यानंतर पूर्ण आयटम काय होतं पूर्ण वाईट होऊन जाते. हे बफिंग केल्यानंतर मग काय करतो ते टोपल्यामध्ये हे बिदरची खिल्याची माती आहे. आल्यावर आपल्याला फक्त कोणत्या खिल्यामध्ये भेटत नाही, हे आमची बिदरच्या खिल्यामध्येच भेटते. किल्ल्यामधली माती आहे ती फक्त बिदरच्या किल्ल्यामध्ये म्हणून याला बिद्री आर्ट म्हणतात. बिद्री आर्ट आमचं बिदर हे बिद्री आर्टलाच ओळखले जातात. मग त्याच्यामध्ये हे मातीमध्ये थोडं नवसागर घालून एक टोपल्यामध्ये थोडं पाणी घालून थोडं उकळी आल्यासारखं करून हे आयटम का करतो त्याच्यामध्ये घालतो. फक्त 2 सेकंडमध्ये काय म्हटलं तर उकळी आल्यानंतर तेव्हा काय होतंय म्हटलं तर हे जिंक असलेलं ब्लॅक होतं आणि सिल्वर असलेलं व्हाईट होतंय. हे एक आयटम करायला 15 या 16 प्रोसिजर आहे त्याचे. जस्ट चेक दिस. ऑसम. ह्यालाच बिद्री आर्ट म्हणतात. आधी असा असतो आणि हे रफ आहे आणि आता त्यांनी ते केल्यावरती कमाल. 4th जनरेशन. माझी आजी आजोबा करत होते, मग आई वडिलांना आम्ही शिकलो, आमच्यानं आमची लेकरं शिकायला.